नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन ह्या पार्टवरचा पुढचा पॉईंट डिस्कस करणार, दॅट इज अँग्युलर एसिचम. आतापर्यंत आपण लिनियर एसिचम डिस्कस करत आलो होतो, म्हणजे वन डायमेन्शनल सिंपल हार्मोनिक मोशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत अँग्युलर एसिचम. तर बघा, याच्या अगोदर आपण जे चॅप्टर बघितलं होतं रोटेशनल, तिथं आपण लिनियर आणि अँग्युलर मोशन जे आहेत ते समजून घेतली होती बघा. तर आणखी मी परत एकदा लिनियर सिस्टीम आणि अँग्युलर सिस्टीम हा फेनॉमेना जो आहे त्याच्यामधले जे पॅरामीटर जे आहे ते आपण वन बाय वन डिस्कस करूयात. मग आपण मी लिनियर सिस्टीम म्हणेल, मी लिनियर आणि इकडे घेणार अँग्युलर. तर लिनियरमध्ये आपण डिस्प्लेसमेंट जर घेतलं तर ते डिस्प्लेसमेंट मेजर करतो एक्स, अँग्युलरमध्ये डिस्प्लेसमेंट घेतो आपण थीटा. इथं आपण लिनियरमध्ये व्हेलॉसिटी घेतो व्ही, अँग्युलरमध्ये घेतो ओमेगा, बरोबर आहे. आपण ॲक्सेलरेशन घेतो लिनियरमध्ये ए, अँग्युलरमध्ये घेतो अल्फा, बरोबर की नाही. नंतर आपण लिनियरमध्ये फोर्स घेतो मास इंटू ॲक्सेलरेशन. तर म्हणजे ज्यावेळेस बॉडी मूव्ह होते किंवा बॉडी पुश पुल होते त्यावेळेस बॉडीवरती ॲक्ट होणारा फोर्स असतो एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. अँग्युलर मोशनमध्ये बॉडीला रोटेट करण्यासाठी आपण जो फोर्स यूज केला जातो त्याला म्हणलं जातं रोटेटिंग फोर्स, त्यालाच आपण टॉर्क असं म्हणतो. आणि हा टॉर्क असतो आय इंटू अल्फा, दॅट इज मास इन लिनियर सिस्टीम. आणि अँग्युलर सिस्टीममध्ये मास इज कन्वर्ट बाय द मोमेंट ऑफ इनर्शिया आय. तर ही जी पॅरामीटर जे आहेत ती लिनियरमधून ज्यावेळेस आपण अँग्युलरमध्ये एंट्री करतो त्यावेळेस ही पॅरामीटर चेंज होतात. म्हणजेच एक्स इज लिनियर डिस्प्लेसमेंट इज ॲनालॉगस टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, लिनियर व्हेलॉसिटी ॲनालॉगस टू द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. असे नंबर ऑफ पॅरामीटर. म्हणजे जसं मी आपण पॉवर्स बघतो, पॉवर इज इक्वल टू फोर्स किंवा वर्क अपॉन टाइम, वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, दॅट इज पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज व्हेलॉसिटी. तेच आपण जर लिनियर सिस्टीममध्ये अँग्युलर सिस्टीममध्ये पॉवर जर बघितली तर पॉवर इज वर्क डन अपॉन टाइम, वर्क डन इट इन टॉर्क इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, थीटा अपॉन टाइम. आणि थीटा अपॉन टाइम इज टॉर्क इंटू ओमेगा. थीटा अपॉन टाइम angular displacement with respect to time is a angular velocity. So this parameter we discuss in angular system. मग आजच्या पद्धतीने आपल्याला लिनियर एसिचम आणि अँग्युलर एसिचम मला जर डिफरन्स समजून घ्यायचं जर असेल किंवा आपल्याला अँग्युलर एसिचममध्ये जर एंट्री करायची असेल तर आपल्याला ही पॅरामीटर यूज करायची. ओके, मग सुरुवातीला आता अँग्युलर एसिचम काय ते आपण इथं कन्सिडर करूयात. मग आता अँग्युलर एसिचम कन्सिडर करत असताना मी इथं एक्झाम्पल्स, आपण अजून सिंपल पेंडुलम डिस्कस नाही करत, पण सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल जर घेतलं मी, म्हणजे एक पर्टिक्युलर रिजिड सपोर्ट घेतला, हा आपला रिजिड सपोर्ट आहे आणि ह्या रिजिड सपोर्टला मी इन एक्सटेन्सिबल स्ट्रिंग जॉईन केली. ओके, एक एंड फिक्स आहे आणि दुसऱ्या एंडला पॉईंट मास किंवा पॉईंट ऑब्जेक्ट इथं काय केलं मी जॉईन केला. आणि जॉईन केल्यानंतर हा मी त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला नेला. ओके, मग त्याची ह्या पॉईंट ऑफ इथं हा जो पॉईंट जॉईन केला आहे ह्या पॉईंटपासून तर हा जो पॉईंट मास आहे त्याच्या सेंटरपर्यंतची त्याची लेंथ आपण इथं ॲझ्युम केली एल. किती ॲझ्युम केली? लेंथ एल. इन एक्सटेन्सिबल म्हणजे लेंथ चेंज होत नाही. आता बघा, एक्सटेन्सिबल आपण जी स्ट्रिंग यूज करतो ही इन एक्सटेन्सिबल आहे. आता आपण असं ॲझ्युम केलं की ज्यावेळेस पार्टिकल इथं हा पेंडुलम ज्यावेळेस ऑसिलेट होईल अशा पद्धतीने, ओके, अँग्युलरली काय होणार आहे, हा ऑसिलेट होईल. त्याची फायनल पोझिशन तो इथं असेल आणि सम टाईममध्ये तो या पर्टिक्युलर पोझिशनला असेल. ओके, म्हणजे तो अशा पद्धतीने इथून इनिशियल अँगल थीटा आणि फायनल ज्यावेळेस तो इथं मूव्ह होईल त्यावेळेस त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल थीटा नॉट. ओके, सो दिस इज अ सम रेफरन्स पॉईंट. आणि फायनली तो ह्या एक्स्ट्रीम पोझिशनवरती बसतो. परत एक्स्ट्रीमपासून हे इथं मीन पोझिशनला येतो. इथे ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे अँग्युलर सिस्टीममध्ये, परत इकडे एक्स्ट्रीमला जाईल. म्हणजे अशा पद्धतीने तो काय होणार आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, अशा पद्धतीने काय होणार आहे, ऑसिलेट होणार आहे. दिस टाइप्स ऑफ मोशन दॅट इज अ मोशन ऑफ स्विंग. दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ द अँग्युलर एसिचम. मग अँग्युलर एसिचममध्ये काय होते बघा, ज्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाईल त्यावेळेस इथे रोटेटिंग फोर्स ॲक्ट होईल. रिस्टोरिंग रोटेटिंग फोर्स. हा रोटेटिंग फोर्स काय करेल, ऑब्जेक्टला परत मीन पोझिशनकडे घेऊन येईल. जसं लिनियरमध्ये काय होत होतं, लिनियरमध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला, तो ऑब्जेक्ट एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात होता,
पण एक्स्ट्रीम पोझिशनवरती गेला की त्याच्यामधला रिस्टोरिंग फोर्स परत त्याला कुठे घेऊन यायचा, मीन पोझिशनकडे. लक्षात ना. परत पार्टिकल मीन पोझिशनपासून निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे जायचा, परत त्याच्यावरती निगेटिव्ह किंवा रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट व्हायचा आणि हा रिस्टोरिंग फोर्स परत त्याला कुठे घेऊन यायचा, मीन पोझिशनकडे. म्हणजे अशा पद्धतीने पार्टिकल काय व्हायचा, वन डायमेन्शनमध्ये ऑसिलेट व्हायचं. त्यावेळेस त्याच्यावरती ॲक्ट होणारा कोणता फोर्स असायचा, लिनियर फोर्स. इथं ॲक्ट होणारा फोर्स कोणता असणार आहे, अँग्युलर फोर्स. कोणता असणार आहे, अँग्युलर फोर्स. त्याला म्हणायला जातं थीटा, सॉरी टॉर्क. ओके. मग दिस टॉर्क, this angular force is directly proportional. इथे पण सेम, this angular force is directly proportional to the displacement with negative sign. निगेटिव्ह साईन का, कारण टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहेत हे कोणाच्या अपोजिट डिरेक्शनला आहेत. ओके. निगेटिव्ह साईन indicate that torque tau and theta are in opposite sign, are in opposite direction. Opposite direction. So simple, that is torque tau is equal to minus c theta. तिथे आपण k यूज केला तर आता इथं काय आहे, c इज अ रिस्टोरिंग फॅक्टर, टॉर्क फॅक्टर असं म्हणलं जातं, और टॉर्शनल फॅक्टर असे म्हणलं जातं. ओके. सो दिस इज c इज कॉल्ड एज अ हियर द रिस्टोरिंग फॅक्टर, वेअर c is called restoring torque factor. Okay. So this c is equal to torque upon theta. आपण magnitude जर दिलं torque upon theta, torque याचं पण SI युनिट जर फाइंड आउट जर केलं, SI युनिट ऑफ c टॉर्क कशामध्ये मेजर करतो, न्यूटन इंटू मीटर. सो न्यूटन मीटर अपॉन रॅड. दिस इज अ SI युनिट. डायमेन्शन काय येईल, डायमेन्शन ऑफ C इज m1 L1 t raised to minus 2. दिस इज द डायमेन्शन ऑफ टॉर्क आणि इंटू मीटर म्हणजे डिस्टन्स, म्हणजे काय L1. म्हणजे इथं न्यूटनची ही डायमेन्शन आहे m1 L1 t raised to minus 2 आणि मीटरचे डायमेन्शन L1. फायनल डायमेन्शन काय येईल मग, दॅट इज m1 L2 112 t raised to minus 2. This is the dimension of restoring factor, restoring torque factor. मग आता हे झालं आपलं सिंपल इक्वेशन. मग आता याच्यामध्ये माहीत आपल्याला, बट restoring torque tau is equal to I into alpha, where I is moment of inertia and alpha is a angular acceleration. अल्फा काय इथं अँग्युलर ॲक्सलरेशन आहे, काय आहे अँग्युलर ॲक्सलरेशन, बरोबर की नाही. मग आता आपण जर टॉर्कची व्हॅल्यू इथं ही सबस्टिट्यूट जर केली, ओके, इक्वेशन 1 मध्ये पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, तर काय होईल बघा. इक्वेशन 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर काय येईल, आय अल्फा इज इक्वल टू मायनस c इंटू थीटा. ओके. सो अल्फा इज इक्वल टू मायनस c अपॉन I इंटू थीटा. ओके. दॅट इज दिस फॅक्टर. जसं आपण असं म्हणजे मी कम्पेअर विथ लिनियर ॲक्सलरेशन. लिनियर ॲक्सलरेशनमध्ये आपण जर कम्पेअर केलं तर लिनियर ॲक्सलरेशन I इज इक्वल काय होता, A इज इक्वल काय होता, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मग एक्स इज ॲनालॉगस टू थीटा, A इज ॲनालॉगस टू अल्फा, दॅट इज ओमेगा. इथं अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय असते मग तुमची, हिअर ओमेगा इज इक्वल टू C ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू C अपॉन I. So we simply say that is alpha is equal to minus omega square theta. That is alpha is directly proportional to theta, negative theta. इथे पण तेच जसं इकडं लिनियर सिस्टीममध्ये ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. इथं अँग्युलर ॲक्सलरेशन सुद्धा काय आलं, निगेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि इथं ओमेगा काय आली तुमचा, ओमेगा स्क्वेअर C अपॉन I. That is this omega is called as the angular frequency. That is omega is equal to under root C upon I. Omega is here angular velocity क्या frequency, angular velocity.
किंवा त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपलं एक स्टँडर्ड इक्वेशन मिळालं, अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर थीटा. So I again write this equation, that is alpha is equal to minus c upon theta, c upon I into minus c upon I into theta, that is equal to minus omega square into theta. Concept लक्षात येते तुमच्या? Okay, so this is a equation of angular acceleration in terms of angular SHM. म्हणजे तुम्ही काय अँग्युलर SHM घेतात तर अँग्युलर SHM मध्ये तुम्हाला अँग्युलर ॲक्सलरेशन किती मिळत आहे, तर अँग्युलर ॲक्सलरेशन मिळते मायनस सी अपॉन आय इंटू थीटा. सी इज अ रिस्टोरिंग फॅक्टर अपॉन आय इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा. अँड दिस इक्वेशन, हेच इक्वेशन काय रिप्रेझेंट करतो तुमचा, दिस इक्वेशन इज द अँग्युलर acceleration of particle किंवा ऑब्जेक्ट किंवा इथं आपण बॉब जरी म्हटलं तरी चालेल, परफॉर्म अँग्युलर SHM. आता अँग्युलर SHM मध्ये आपल्याला दोन टर्म समजल्या काय, की इथं ॲक्ट होणार टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. ओके, and this direction is opposite to the direction of angular displacement. And it upon same angular acceleration is also directly proportional to the theta. आणि त्याची डिरेक्शन कशी आहे, थीटाच्या अपोजिट डिरेक्शनला. कशी आहे, थीटाच्या अपोजिट डिरेक्शनला. याच्यावर तुम्ही अँग्युलर SHM डिफाईन करू शकता. जसं लिनियर SHM आपण डिफाईन केलं होतं. लिनियर SHM मध्ये काय म्हटलं आपण, लिनियर SHM, इन लिनियर SHM द restoring force is always directed towards the mean position and its direction is opposite to the direction of linear displacement. Linear SHM मध्ये काय म्हटलं परत बघा, in linear SHM the restoring force is always directed towards the mean position and its direction is opposite to the angular displacement, linear displacement. तसं angular SHM मध्ये काय होणार आता, so angular SHM is defined as किंवा in angular SHM the restoring force is always or angular acceleration is always directed towards the mean position and its direction always opposite to the direction of angular displacement. बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे बघा अँग्युलर SHM मध्ये काय होतंय, बॉडीवरती रेस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो आणि हा रेस्टोरिंग फोर्स त्याची पोझिशन त्याची डिरेक्शन ऑलवेज कुठं असते, मीन पोझिशनला, आणि त्याची डिरेक्शन ऑलवेज टुवर्ड्स द मीन पोझिशन, आणि त्याची डिरेक्शन ऑलवेज काय असते, ऑपोजिट टू द डिरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे म्हणले बघा, इन रेस्टोरिंग फोर्स द रेस्टोरिंग फोर्स और अँग्युलर ॲक्सिलेरेशन इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन किंवा ऑलवेज ॲक्ट डिरेक्टेड मॅन्युफॅक्चर ॲक्ट म्हणून ऑलवेज ॲक्ट टुवर्ड्स द मीन पोझिशन. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल इथं अँग्युलर SHM मेक करणार आहे त्यावेळेस पार्टिकल ज्यावेळेस एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाणार आहे त्यावेळेस अँग्युलर SHM त्याला कुठे घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे, मीन पोझिशनकडे. कुठे घेऊन येईल, मीन पोझिशनकडे. ओके, अंडरस्टँड होतंय का, मीन पोझिशनकडे. मीन पोझिशनवरून परत इकडे ज्यावेळेस तो एक्स्ट्रीमला जाईल, परत एक्स्ट्रीम करून तुमचा रेस्टोरिंग टॉर्क कुठे ॲक्ट होणार आहे, टुवर्ड्स द मीन पोझिशन, आणि त्याची डिरेक्शन बघा. म्हणजे पार्टिकल कुठे चालला, पॉझिटिव्ह अँग्युलर डिस्प्लेसमेंटकडे. ओके, आणि इथं हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि रेस्टोरिंग टॉर्क काय होणार आहे, अपोजिट डिरेक्शन, निगेटिव्ह टॉर्क.
तो त्याला रिटर्न बॅक पुढे घेऊन येणार आहे मीन पोझिशनकडे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ अँग्युलर एसिजम. तर अतिशय सोपा पार्ट आहे, काहीच अवघड नाही, एकदम सिम्पलमध्ये आपण काय सांगितलं तर लिनियर एसिजम आणि अँग्युलर एसिजम. तर लिनियर एसिजममध्ये लिनियर फोर्स ॲक्ट होतो, तर अँग्युलर एसिजममध्ये काय ॲक्ट होतं, टॉर्क ॲक्ट होतं. म्हणजेच फोर्स इज रिप्लेस बाय द टॉर्क, लिनियर ॲक्सलरेशन इज रिप्लेस बाय द अँग्युलर ॲक्सलरेशन. आता त्याच्यानंतर आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात, दॅट इज अ पार्ट ऑफ द सिम्पल पेंडुलम. मग आता सिम्पल पेंडुलम त्याच्यामध्ये त्याची अँग्युलर एसिजम आणि नंतर लिनियर एसिजम ह्या दोन्ही पद्धतीने आपण सिम्पल पेंडुलम हा कॉन्सेप्ट समजून घेऊयात. तर बघा सिम्पल पेंडुलमकडे जायच्या अगोदर आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसिजम काय येतं ते आपण इथं डिस्कस करूया. जसं आपण लिनियरमध्ये बघितलं तर लिनियरमध्ये आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळत होतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन यम लक्षात ना इंटू एक्स इक्वल टू 0 किंवा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 असं आपण लिनियर सिस्टीममध्ये डिफरन्शियल इक्वेशन बघितलं होतं. आता अँग्युलर सिस्टीममध्ये काय येईल ते आपण बघूयात. ओके, अँग्युलर सिस्टीममध्ये काय येतं ते. सो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसिजम. मग आपल्याला सांगे माहिती आहे अँग्युलर एसिजममध्ये काय होतं तर रेस्टोरिंग टॉर्क हा always act towards the mean position. आता डिफिनेशनमध्ये बघितलं always act towards the mean position and in direction opposite to the direction of displacement. So torque is directly proportional to the minus theta. If you remove this sign and add the constant, that is the restoring force constant C into theta. But तुम्हाला टॉर्कची डेफिनेशन माहिती आहे, टॉर्क इज इक्वल टू काय I into alpha. I is a moment of inertia, alpha is a angular acceleration. मी व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आपण काय होईल I alpha is equal to minus c into theta. Okay, so but alpha काय आपला angular acceleration म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity with respect to time. ओके, d आपण dt ॲडिट टेस्ट ठेवला इथं ओमेगा काय आहे, ओमेगा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे अँग्युलर velocity काय आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रेस्पेक्ट टू टाइम. मग इथं काय सही आहे दॅट इज डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. ही काय झालं तुमचं अँग्युलर व्हिलॉसिटी झाली, सॉरी अँग्युलर ॲक्सलरेशन झालं. आता हे अँग्युलर ॲक्सलरेशन जे आहेत ते आपण कुठे सबस्टिट्यूट करणार ह्या इक्वेशनमध्ये. सो आय इंटू अल्फाची व्हॅल्यू काय येईल डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी इंटू थीटा. आता कसं करणार बघा, हा आहे तिकडे पाठवूयात म्हणजे काय होईल डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी अपॉन आय इंटू थीटा. बरोबर नाही, हा आपण तिकडे पाठवली, इकडे मल्टिप्लाय तिकडे गेले काय झाला डिवाइड झाला. सो डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी हा मायनस सी अपॉन आय इंटू थीटा आपण एल एच एसला काय होईल तो प्लस सी अपॉन आय इंटू थीटा इज इक्वल टू 0. आणि हेच काय दिस इज अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसिजम. दिस इज किंवा याच्यामध्ये आणखी चेंजेस करू शकतो बट सी अपॉन आय इज अ अँग्युलर acceleration, sorry angular velocity. If you substitute this value then d square theta omega square, so d square theta upon dt square plus omega square theta is equal to 0. इक्वेशन नंबर समजा याला आपण ए म्हणलं याला बी म्हणलं म्हणजे आपण असं म्हणू शकतो इक्वेशन 1 and equation 2 represent the angular acceleration, differential equation represent the differential equation of angular एसिजम. मग हे दोन्ही इक्वेशन काय करतात डिफरन्शियल इक्वेशन रिप्रेझेंट करतात अँग्युलर एसिजमसाठी. मग आता आपण जर इथं जर बघितलं अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन दॅट इज ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन आय. मग आपल्याला पिरियड फाइंड आउट करायचं आहे. मग पिरियड ऑफ अँग्युलर एसिजम म्हणूया पिरियड अँड फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी ऑफ अँग्युलर
एसिचम. मग अँग्युलर एसिचमची पिरियड आणि फ्रिक्वेन्सी काय येईल ते आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करूयात. मग आता बघा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल काय आलं आहे C/I, बरोबर की नाही. ओमेगा इक्वल काय येईल अंडर रूट C/I. बट ओमेगा इज इक्वल काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी इक्वल टू 2π/T. टी इज पिरियड. ही व्हॅल्यू आता इथं सबस्टिट्यूट केली काय होईल 2π/T इज इक्वल टू अंडर रूट C/I. सो T इज इक्वल टू हा T इकडे नेऊयात ही इकडे आणूयात. दॅट इम्प्लाइज T इज इक्वल टू बघा 2π अंडर रूट ही इकडे आणलं काय होईल I/C. दिस इज द पिरियड ऑफ दिस इज द पिरियड ऑफ angular एसिचम. मध्ये आपण काय चेंजेस करू शकतो बघा T इज इक्वल टू 2π अंडर रूट I ॲडिट इज आणि C काय आहेत C. रेस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट. हा रेस्टोरिंग फोर्स C कॉन्स्टंट काय येईल बघा ह्या इक्वेशनमधून C इज इक्वल टू याचं मॅग्निट्यूड जर घेतलं आपण तर काय होईल C इज इक्वल टू टॉर्क अपॉन थीटा. टॉर्क काय आपला I इंटू अल्फा अपॉन थीटा. मग ही व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केली बघा C इज इक्वल टू I अल्फा अपॉन थीटा ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली काय होईल I अल्फा अपॉन थीटा. तर I गेट कॅन्सल म्हणजे तुम्हाला पिरियड काय मिळेल T इज इक्वल टू 2π अंडर रूट 1 अपॉन ॲक्सलरेशन पर अँग्युलर डिस्प्लेसमेंट बरोबर की नाही. ॲक्सलरेशन अपॉन थीटा म्हणजे ॲक्सलरेशन पर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दिस इज अनदर फॉर्म्युला फॉर द पिरियड ऑफ अँग्युलर एसिचम. जसं आपण लिनियर याच्यामध्ये बघितलं होतं ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट तसं इथं काय आलं अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणायला पाहिजे होतं. इथं काय म्हणायला पाहिजे आपण अँग्युलर ॲक्सलरेशन. तर मी असं म्हणेल अँग्युलर ॲक्सलरेशन पर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अँग्युलर ॲक्सलरेशन पर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय मिळेल तुम्हाला हे पिरियड मिळाला. काय मिळाला पिरियड. पण पिरियडवरून काय फाइंड करणार आपण फ्रिक्वेन्सी. नाव फ्रिक्वेन्सी सिंपल आहे दॅट इज फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1/T. सो सिंपल 1/2π अंडर रूट दिस वन C/I. ओके. सो दिस इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ अँग्युलर एसिचम. मग आता पिरियड आणि फ्रिक्वेन्सी जर घेतलं तर पिरियड ऑफ अँग्युलर एसिचम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द restoring torque constant. Okay. And frequency is directly proportional to the root of restoring torque constant and inversely proportional to the root of moment of inertia. So this is the fact of a differential equation of angular SHM and period and frequency of angular SHM. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं मग तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं अँग्युलर एसिचम. मग अँग्युलर एसिचम म्हणजे काय तर अँग्युलर एसिचम आणि लिनियर एसिचममध्ये फरक एवढाच आहे की अँग्युलर एसिचममध्ये आपण लिनियर फोर्स यूज करतो लिनियर ॲक्सेलरेशन यूज करतो. तर अँग्युलर एसिचममध्ये आपण रेस्टोरिंग म्हणजे रोटेटिंग फोर्स टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट अल्फा यूज करतो आणि करस्पॉन्डिंग आपले काय मिळतात इक्वेशन मिळतात. सो दिस इज अ फेनॉमिना ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसिचम. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ सिंपल पेंडुलम डिस्कस करणार आहे. काय डिस्कस करणार आहे कॉन्सेप्ट ऑफ सिंपल पेंडुलम.